भारत 140 कोटींचा देश, पण गेल्या 10 ते 11 वर्षात लाखो सरकारी शाळा बंद झाल्यात. हा विकास आहे का विनाश? आपणच ठरवा. नमस्कार मित्रांनो, एक प्रश्न जरा स्वतःला विचारून बघा. भारतासारख्या देशात जिथे ज्ञानाला परमवैभव मानलं जातं, तिथे लाखो सरकारी शाळा बंद कशा का होतात? शिक्षण हा अधिकार असून ते व्यवसाय कसं झाला? हो, हे सत्य आहे की भारतात गेल्या 10 ते 11 वर्षात 1,20,000 ते 1,50,000 सरकारी शाळा बंद किंवा विलीन झाल्या. महाराष्ट्रात हजारो शाळा बंद किंवा विलीन झाल्या. कारण सांगितलं गेलं विद्यार्थी कमी, खर्च जास्त. पण खरं कारण काय? पब्लिक एज्युकेशनचं रूपांतरण प्रायव्हेटमध्ये आणि प्रायव्हेटचं कॉर्पोरेटमध्ये. कधी विचार केला आहे का शिक्षण हे सार्वजनिक सेवा असायला हवं, पण आज ते ग्रोथ, बिझनेस, इकॉनॉमी, स्किल मार्केट यांचं उत्पादन बनलंय. सरकार शिक्षण चालवत नाही, फक्त नियंत्रित करते, आणि खासगी क्षेत्र शिक्षण देत आहे, फायदा कमावत आहे. ओशो म्हणाले होते, आजची शिक्षण प्रणाली माणसाला मुक्त करत नाही, गुलाम बनवते. ते पुढे म्हणतात, शाळा विद्यार्थ्यांची सर्जनशीलता मारतात, भीती पेरतात, परीक्षा ही आधुनिक गुलामगिरी. आजही तेच घडत नाही का? स्पर्धा, रँक, मार्क्स मुलांची बुद्धी नाही, फक्त तणाव वाढवतोय. कृष्णमूर्ती म्हणतात, जिथे भीती आहे तिथे शिक्षण जन्मतच नाही. आजच्या मुलांच्या शिक्षणात काय आहे? भीती परीक्षेची, ताण स्पर्धेचा, तुलना, कोण टॉपर, नियंत्रण, रटाळ अभ्यास, गोकमपट्टी. कृष्णमूर्ती म्हणतात, लर्निंग इज नॉट प्रिपरेशन फॉर लाईफ, लर्निंग इज लाईफ. पण सध्याचे धोरण लर्निंग इज जॉब प्रिपरेशन. आजची शिक्षण धोरणे NEP 2020, स्किल फ्रेमवर्क, क्रेडिट सिस्टीम ही चूक नाहीत, पण यांची दिशा आहे मार्केट ओरिएंटेड, इंडस्ट्री ओरिएंटेड, टेक्नॉलॉजी ओरिएंटेड. पण या सगळ्यांमध्ये माणूस कुठे, मूल्य कुठे, अंतःकरण कुठे, स्वत्व कुठे? मित्रांनो, समस्या शाळा बंद होण्याच नाही, समस्या आहे मानसिकतेत. जे शिक्षण मानव निर्माण करायचं काम करत होतो, ते आता मानव यंत्र निर्माण करण्याच्या मार्गावर चाललंय. आता प्रश्न तुमचा आहे, आपण मुलांना ज्ञान द्यायचं की माहिती? आपण भविष्य घडवायचं का बाजार? आपण मुलांना स्वतंत्र विचार द्यायचा की रटाळ अभ्यास? ओशो म्हणतात, खरा शिक्षक तो जो मन मोकळं करतो. कृष्णमूर्ती म्हणतात, शिक्षण म्हणजे जागरूकतेचा प्रकाश. मग आपल्याला ठरवायचंय, आपण मुलांना प्रकाश देणार की बाजाराच्या अंधारात ढकलणार? निर्णय आपलाच आहे, कारण भविष्यातील भारत आपल्या घरातच वाढतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.